नमस्कार शेतकरी मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण कापूस लागवडीपूर्वीची संपूर्ण तयारी आणि व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते आपण पाहूयात. कापूस लागवडीची योग्य वेळ, पूर्व मोसमी पावसाचा परिणाम, मशागत आणि जमीन तयारी, लागवडीचे अंतर आणि पद्धती, सघन लागवड, तण व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. लागवडीची योग्य वेळ कधी? मित्रांनो, यावर्षी पूर्व मोसमी पाऊस चांगला झाल्यामुळे जमिनीत ओल चांगली आहे, त्यामुळे पेरणीची घाई करायची का? याचं उत्तर आहे थोडं थांबणं हे फायद्याचं ठरेल. कारण गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी योग्य वेळ महत्त्वाची आहे. मान्सून सक्रिय होणं गरजेचं आहे. जमिनीचं तापमान कमी झालेलं असावं. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी पेरणी करू शकतात. जिरायती शेतकरी मात्र मान्सूनची वाट पहा. मशागत का महत्त्वाची आहे? मशागत यासाठी महत्त्वाची आहे की जमिनीतील कीड आणि रोग कमी होतात, माती भुसभुशीत होते, मुळांची वाढ चांगली होते. शक्य असल्यास उन्हाळी नांगरणी जरूर करा, नसेल तर 0 टीएस पद्धती वापरा. लागवडीचं अंतर काय ठेवायचं? तर सरळ वाढणारा वाण हा 3 ते 4 फुटापर्यंत याचं अंतर ठेवायचं आहे. मध्यम वाढणाऱ्या वाणाचे अंतर 4 ते 4.5 फुटापर्यंत ठेवायचं आहे. जास्त पसरणारा वाण असेल तर 5 ते 6 फुटापर्यंत अंतर ठेवायचं आहे. आणि झाडांची संख्या किती ठेवायची? तर किमान 8,000 झाडं हे प्रति एकरमध्ये बसले पाहिजेत, नाहीतर जास्तीत जास्त 12,000 ते 14,000 पर्यंत. आता सघन लागवड कशी करायची? तर मराठवाडा, खानदेश, काही विदर्भ भागात योग्य पद्धतीने सघन लागवड केली जाते. म्हणजे 3 बाय 1 फूट अंतर हे ठेवलं जातं. या पद्धतीने जर अंतर ठेवलं तर 15 ते 20,000 झाडे हे प्रति एकरमध्ये बसतात. पण यात काही अट आहे. तो वाण सरळ वाढणारा असावा आणि एकाच वेळी बोंड येणारा वाण असावा. तण व्यवस्थापन कसं करायचं? तर उगवणीपूर्वीचं तण व्यवस्थापन हे पेंडिमिथेलिन 30% ओल्या जमिनीत फवारायचं आहे, तर किंवा पेंडिमिथेलिन 38.6% हे कोरड्या जमिनीत फवारायचं आहे. आणि उगवणीनंतरचं तण व्यवस्थापन हे बिस्पायरी बॅक सोडियम हे फवारायचं आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं आहे? पेरणीवेळी खत देणं हे सर्वात फायदेशीर आहे. त्यात आपण DAP देऊ शकतो किंवा 10-26-26 देऊ शकतो, 12-32-16 देऊ शकतो, 20-20-0-13 देऊ शकतो, आपण 15-15 देऊ शकतो. हे प्रति एकर 1 बॅग वापरायचं आहे. यामध्ये आपण सल्फर हे 3 ते 5% प्रति एकर द्यायचं आहे. आता बियाणे पेरताना काय लक्षात ठेवायला पाहिजे? तर एकाच वेळी एकच बी पेरा. 5 ते 7 दिवसांनी उगवण तपासा. जिथे उगवण नाही तिथे गॅप फिलिंग करा. जास्त बियाणं टाकून खर्च वाढू नका. योग्य अंतर प्लस योग्य संख्या म्हणजे जास्त उत्पादन. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा आणि तुमचे प्रश्न आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या प्रश्नावर आधारित पुढचे व्हिडिओ आपण नक्की बनवूया. धन्यवाद.